36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. धामणगाव बढे बस स्थानक परिसराला घाणीचा विळखा, मुतारीची दुरावस्था आणि प्रलंबित कॅन्टीनमुळे प्रवासी त्रस्त. आमदारांनी निधी देऊनही अधिकारी व ठेकेदाराच्या ढेसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील बसस्थानक परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून मुतारीच्या अत्यंत दुरावस्थेमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बसस्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे बसस्थानकासमोरील आरामशीन रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर घाण साचल्याने नागरिकांना या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बसस्थानकातील कॅन्टीन आणि प्रसाधनगृह म्हणजे मुतारीचा मुद्दा प्रशासकीय पातळीवर रखडलेला आहे. प्रसाधनगृहाची योग्य स्वच्छता व दुरुस्ती नसल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला प्रवाशांना अत्यंत मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हक्काची सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी जनतेची ही समस्या ओळखून कॅन्टीन आणि मुतारीच्या कामासाठी तब्बल 1 वर्षापूर्वीच मुबलक निधी उपलब्ध करून दिला होता. लोकप्रतिनिधींनी आपल्या स्तरावर कर्तव्य चोख बजावले असले तरी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय व ढिसाळ कारभारामुळे हा निधी असूनही काम रखडल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचा थेट फटका सामान्य जनतेला आणि प्रवाशांना बसत आहे. एकीकडे स्वच्छतेचे दावे केले जात असताना दुसरीकडे मुख्य बसस्थानकातच प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या या अक्षम्य दुर्लक्ष व निष्क्रिय कारभारामुळे शासनाचा निधी पडून आहे आणि जनतेला मात्र नरकयातना भोगाव्या लागत आहेत. दरम्यान या संपूर्ण गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून हा रखडलेला प्रश्न युद्ध पातळीवर मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आता धामणगाव बढे येथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे. तर मला 20 मिनिटं लागते माझ्या दवाखान्यापर्यंत यायला. 5 मिनिटाचा रस्ता तो मला घरापर्यंत घरापासून निघायला मला 20 मिनिटं लागतात. तर तिथे कोणती सुविधा दिली की तुम्हाला ते तिथं कोणतीच सुविधा नाही. तिथं डुकरं येतात, तिथं जनावरं येतात, डायरेक्ट डुकरं घरात घुसतात, जनावरं घरात घुसतात. आणि जर कधी पाऊस पडला किंवा नळाला पाणी आलं तर कमीत कमी टोंगळं इतकं तरी चिखल तिथं होतो आणि यायची खूप अडचण आहे. घाण इतकी घाण आहे का तिथं इतकी स्वच्छता अजिबात नाही. आणि नाल्यातच ते कधी वर्षातून एकदा नाली काढायला येतात. आपण अर्ज दिला, मीनं तक्रारी केली तरी त्याची कोणी माझी दखल घेतलेली नाही आतापर्यंत. तर माझं असं म्हणणं आहे की जर आज जसं यांनी जर साफ स्वच्छता जर नाही केली, यांनी जर व्यवस्थित सुधारणा नाही केली तर मी पण यांच्यासारखंच कलेक्टर ऑफिसला जाईन आणि अर्ज देईन. तर ठीक आहे. झोपडपट्टीचा एरिया नसून हा धामणगाव बढे बस स्टँडचा परिसर आहे. आज आपण पाहतो इथं डुकरं, गंदगी, मुताऱ्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. इथं महिलाची मुतारी तर अशी आहे की तिथं महिला मुतारी घरात जाऊही शकत नाही. इथं दर 5 मिनिटाला बस येते. बावनखेड्यातल्या महिला त्यांची म्हणजे एवढी कठीण समस्या आहे की खूपच. आम्हाला इथं ये-जा करताना नाकावर रुमाल बांधून घरी जावं लागते. एवढी दुर्गंधी या परिसरात आहे. आम्ही बऱ्याचदा ग्रामपंचायतला तोंडी फोन केले, तोंडी तक्रार दिली, पण त्याचे कुठलाही त्यांनी ठोस त्यावर निर्णय घेतलेला नाही आहे. तरी आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर 8 दिवसामध्ये हे घाणीचे साम्राज्य इथून दूर करावं आणि प्रवाशांसाठी व्यवस्थित एक मुतारी की जी म्हणजे नॉर्मल गरज आहे ती त्यांनी सुविधा उपलब्ध करून द्यावी. आता पावसाळ्याचे दिवस आहे, थोडाही पाऊस जरी पडला
तर एवढ्या घाण वास येतो की आम्ही इथं परिसरात राहणाऱ्या लोकांना इथं बसणं मुश्किल होते. इथं ये जा करणाऱ्या लोकांना तोंडावर रुमाल बांधावा लागतो. ग्रामपंचायतनं या छोट्याशा एक नॉर्मल गोष्ट आहे की म्हणजे नागरिकांना मुतारीची व्यवस्था करून देणं, हे म्हणजे एखाद्या 1000 लोकांच्या खेडेगावात सुद्धा या गोष्टी उपलब्ध आहे. आणि एवढ्या 15-20 हजार गावाचं लोकसंख्या असलेल्या लोकांनाच नुसती लघवी करायची ती व्यवस्था नाही. महिलांना म्हणजे एखाद्या आमच्या घराच्या परिसरामध्ये महिला बसतात, तिथं व्यवस्था नाही. तर काय म्हणजे आम्हाला घराच्या बाहेर निघताना म्हणजे ते बघितल्यावर एवढं किडसवाणं वाटते की आम्हाला घरात वापस जावं लागते. तर मी ग्रामपंचायतनं विनंती करतो की हे लवकरात लवकर करण्यात यावे आणि 8 दिवसाच्या आतमध्ये जर ग्रामपंचायतने यावर ठोस निर्णय नाही घेतला तर आम्ही सरळ कलेक्टर ऑफिसमध्ये परिसरातील सर्व लोक व जनता सरळ तक्रार करणार आहे. तर याची काळजी त्यांनी घ्यावी. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.